हॅलो नमस्ते फ्रेंड्स. तर फौजी वाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आपला आज आपण जो व्हिडिओ बनवणार आहोत तो व्हिडिओ आज मी तुम्हाला थोडंसं म्हणजे अशा याच्यावर दाखवणार आहे की आपल्या घरामध्ये म्हणजे मी जेव्हा क्वार्टरला आले होते तेव्हा आमच्या क्वार्टरमध्ये काही सामान वगैरे काहीच नव्हतं. क्वार्टर पूर्ण खाली वाटायचं, जसं की 3-4 रूम आहेत आणि पूर्ण रूम खाली खाली वाटायच्या. जसं की आम्ही फर्स्ट टाईम येताना फ्लाईटने आलेलो होतं, तर मी जास्त काही सामान वगैरे आणलेलं नव्हतं. तर मग माझं क्वार्टर एकदम खाली वाटायचं आणि बाकी बायांच्या क्वार्टरमध्ये काही ना काहीतरी होतंच. तर म्हटलं आपणही आपलं क्वार्टर सजूया. तर मला मायक्रो धाग्यांचं अगोदरपासून म्हणजे यायचं लग्नाच्या अगोदरपासून, तर मी बनवायचे. तर हे बघू शकताय तुम्ही. मी सर्वप्रथम हे जे आहे ना, तर हे मी बेल डोअर्स याला म्हणतो आपण, जसं की दरवाजाच्या साईडने आपण जे अटकायला बनवतो किंवा रेडीमेड आणतो मार्केटमधून, तसं मी मायक्रो धाग्यांचंही बनवलं आहे. तर याला मी सिंपल बनवलं याला. तर एक जसं ते मायक्रो धाग्यांचं एक पूर्ण रील बंडल असतं त्यामध्ये एक होतं हे. तर मी एक बनवलं आहे आणि त्याच्यामध्ये रेड कलरचे आपल्याला बीड्स टाकावं लागते. एक एक आपल्याला हवं तर आपण टाकू शकतो आणि याला आपण एक फुलांची वेल लावू शकतो. तर बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने मी याला बनवलेलं आहे आणि बनवायला खूप सोपं आहे हे. तर अशा भरपूर काही वस्तू मी इथं आल्यानंतर, तर अशा भरपूर गोष्टी मी इथं बनवल्या होत्या क्वार्टरमध्ये आल्यानंतर. जसं की बघू शकता तुम्ही हे सगळं. तर हे 2 बनवले म्हणजे दरवाजाच्या दोन्ही साईडने आपण जेणेकरून याला अटकवू शकतो. आणि हे बघू शकता तुम्ही इथं कुंडी. तर मी ही म्हणजे असं आपल्या कपड्यांमध्ये एखादं पोस्टर वगैरे निघतं, तर हे बापूच्या टी-शर्ट आणला होता त्यामध्ये हे पोस्टर निघला होता. हा जो खालचा आहे तो पोस्टर कडकमधून असतो बघा, हा घडी करण्यासाठी हा वापरते ते दुकानदार. तर त्या ड्रेसमध्ये निघलं, तर म्हटलं याचं काहीतरी रियूज करू म्हणून मला चित्रकलेचा वगैरे नाद होता अगोदरपासूनच. तर मी तेव्हा मला म्हणजे घरामध्ये असं एकटं वाटायचं, त्यामुळे मी काहीतरी करत असायचे. तर त्यावेळेस मी हे बनवलं होतं. तुम्हाला हे कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. रियूजमध्ये फेकून दिला असतं, पण मी त्याच्यावरती काहीतरी बनवलं, ट्राय करून पाहिलं होतं. आणि त्यानंतर तुम्ही हे बघू शकता. तर हे आपलं दरवाजाला आपण म्हणजे जसं की हेच बनवलेलं आहे दरवाजासाठी. तर हे बनवायला एकदम सोपं आहे, जास्त काही वेगळं नाही याच्यामध्ये. एकच स्टेप आहे जी की आपल्याला करायची पूर्ण याच्यामध्ये. तर कसं वाटते तुम्हाला हे तोरण दरवाजाचं आपल्या? तर हे पण मायक्रो धाग्यांचं आहे. याच्यामध्ये आपण वेगवेगळे कलर्स ॲड करू शकतो. तर जसं मी इथं आकाशी कलर आणि गुलाबी कलर ॲड केला आहे. तर छान वाटतं आहे आकाश आणि गुलाबीचं कॉम्बिनेशन. तर तुम्हाला कसं वाटतं हे? आणि म्हणजे बघू शकतो हे वरती पण सुरुवातीला असं बनवलं आहे मी याला एकदम सिंपल पद्धतीनेच, आणि दिसायला पण छान वाटतंय, मला तरी वाटतंच आहे. आणि याला बनवायला म्हणजे आपल्याला किती धागे लागले होते, जसं की गुलाबी कलरचे 2 धागे, ते धाग्यांचं जसं ते असतं एक रोल भेटतो आपल्याला, इकडे 60 रुपयाला एक भेटतो, आपल्या गावाकडे 40 ते 50ला भेटतो. तर हे गुलाबी कलरचे 2 लागले होते आणि आकाशी कलरचे 2, म्हणजे असे 4 धागे, ते 4 रील आपल्याला लागले होते याच्यामध्ये. आणि हे जे बीड्स आहे तर 2 रुपयाला एक भेटतो. आपल्याकडे काय प्राईज आहे आता काही लक्षात नाही माझ्या. आणि हे मणी जे आहे वरती, हे मणी आपल्याला इथं 1 रुपयाला एक मणी इथं भेटतो हा. तर आपल्याकडं स्वस्त भेटतं, तर इकडं थोडेसे महाग आहे, पण तरी पण म्हटलं त्याला क्वार्टर थोडंसं डेकोरेशन करायचं होतं, तर मी इथं बनवलं होतं. आणि इथं वरती बघू शकता तुम्ही, सर्वप्रथम मी हा झुला बनवला होता. तर त्याला म्हणता कोणी की ते झुला खाली ठेवू नये, तर त्यामध्ये मी एक हे पण मी जे त्याच्यामध्ये दिसतंय तुम्हाला दिल हार्ट शेपचं, तर ते सुद्धा मी जे आपण मार्केटमधून किंवा सब्जी मंडीमधून आपल्याला सब्जी वगैरे घेऊन येतो, तर त्याचे त्या पॉलिथिन असतात या पन्न्या, तर त्या पन्नीचं मी पूर्ण कट करून त्याचा हार्ट शेप बनवून त्याचंच ते रियूजमध्ये केलेलं आहे. ते आता माझा हात पुरत नाही ते काढून दाखवायला, पण ते सुद्धा मी तसंच बनवलं आहे. आणि हा झुला होता सर्वप्रथम, जो की तो लग्नानंतर पहिल्यांदाच बनवला होता मी आल्यानंतर इथं. तर तो झुला एक आहे आपला. आणि त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही, हे की मी रेडीमेड घेतलेलं होतं मार्केटमधून, छान आहे हे पण. आणि हे बघू शकता तुम्ही, त्यानंतर
ही पण एक बेल डोरच आहे, म्हणजे की साईडने जसं आपण दरवाजाच्या तोरणच्या साईडने आपल्याला एकदम स्पेस खाली वाटतो, तर मी त्यासाठी इथं हे बनवलं होतं. हे तर एवढं सिंपल आहे ना, म्हणजे एक आपण कोणत्या कलरचा मी क्रीम कलरचा घेतला आहे, तर तुम्ही कोणत्या कलरचा घेतला तरी पण छान वाटतं हे. आणि बघू शकता याला जे फ्लावर मी अटॅच केलं आहे हे आर्टिफिशियल आहेत, आणि म्हणजे मी मार्केटमधून आणलेले होते हे फ्लावर्स, आणि हे जे मी घरी बनवली होती ही वेल, तर याच्यामध्ये एक एक मी असा बीड्स मध्ये मध्ये टाकला आहे, तर ही पण एकदम छान वाटते. तर हे एका रीलमध्ये मला वाटतं 3 बनतात, तर मी 2 बनवले, आणखीन थोडेसे धागे माझे बाकी आहेत. तर बघू शकता तुम्ही तर कसं दिसतंय ते. छान वाटतंय ते एकदम, म्हणजे आता तरी ते व्यवस्थित दिसत नाही, कारण हा व्हिडिओ जो आहे ना मी रात्रीचा बनवते. आणि हे तुम्ही खाली बघू शकता, तर हे पण मीच केलेलं आहे, ड्रॉइंग मीच काढलेली होती. आणि एक हे वरती दिसतंय हे पण मी असंच बनवलं होतं, कारण सुरुवातीला आले तेव्हा मला म्हणजे असं घरामध्ये काम आवरलं की काय करावं काही सुचत नव्हतं, म्हणून तेव्हा पण मी असंच बनवलं होतं. ते पेपरचंच बनवलेलं आहे मी हे. त्याचा मी कलर वगैरे केलेला होता त्याला, म्हणजे ते आम्ही रॉडने वगैरे पाणी तापवतो, ते पाण्याच्या वाफेने त्याचा पूर्ण केशपेनचे कलर निघून गेले. आणि इकडे हे बघू शकतो तुम्ही हार्ट. तर हे तेव्हा आम्ही म्हणजे लॉकडाऊन होतं बघा, तर कोरोना चालू होता, तेव्हा मास्क भेटायचे आपल्याला कुठेही गेलं तरी, हे यूज अँड थ्रोवाले मास्क. तर हे यूज अँड थ्रोवाले जे मास्क होते ते बापूकडं खूप सारे होते, काय बिना यूज केलेले होते. तर मग मी म्हटलं असे पडून पडून आता काय होणार नाही, कारण आता कोणी जास्त यूज करत नव्हतं, तर मी त्याचं पण रियूज केला होता, म्हणजे काहीतरी बनवण्याचा प्रयत्न केला होता. तर बघू शकता तुम्ही मी अशा पद्धतीने बनवलं होतं ते. आणि त्यानंतर इथं बघू शकता त्यातलीच एक हे आपलं आणखी बाकी आहे. 2 बनवले त्याचे की मी तुम्हाला एक दाखवलं, आणि एक हे बाकी दाखवायचं. तर हे बघू शकता तुम्ही दोन्ही सेम बनवले मी. तर छान वाटते हे 2 साईडने 2 दरवाजा. हे जे आहे ना हे फ्लावर स्टँड म्हणू शकतो याला आपण, किंवा काहीतरी नाव देऊ शकतो. तर मी असंच बनवलं होतं हे, जसं की म्हणजे आपण याच्यामध्ये इथं हे मधामध्ये पेसा आहे, ज्याच्या इथं मध्ये मध्ये याच्यामध्ये पूर्ण पेसा आहे, इथं एक इथं एक इथं आणि इथं. तर यामध्ये आपण फ्लावर सुद्धा ठेवू शकतो मध्ये मध्ये. तर मी याला की हँगर सारखं बनवलंय, याला आपण चाय वगैरे काय अटॅच करू शकतो, कारण माझ्याकडे होते, तर म्हटलं चला याचं काहीतरी करू. तर मी याला कधी चाय वगैरे अटकत नाही, पण हे म्हणजे फ्लावर ठेवण्यासाठी खूप छान आहे, आणि बनवायला पण सोपं आहे, आणि दिसायला पण छान वाटतंय. हे की मी एकच बनवलं होतं, हे पण आपण थोड्या हाईटने जास्त बनवून लांबीला 2 बनवले तरी पण आपल्याला म्हणजे तसं आपण तोरण वगैरे लावतो त्याच्या साईडने अडकवायला छान वाटतं हे, पण मी एकच बनवलं होतं. आणि त्यानंतर हे बघू शकता तुम्ही, हा आहे आपला आरसा, जो की मी जसं त्याला पूर्ण असं एक वेली असं लॉंगमध्ये पण बनविते, पण मी शॉर्टच बनविलं होतं सिंगलमध्ये. तर बघू शकता तुम्ही एकच स्टेपमध्ये याला पूर्ण बनवलं आहे. त्याच्यावर थोडंसं असं धूळ वगैरे बसल्यासारखं झालं आहे, स्वच्छ नाही केला, थोडं 1-2 दिवस झाले, कारण इकडे थंड जास्त पडायला लागली, तर त्याच्यावरती असं एकदम पाणी पाणी झाल्यासारखं होतं, आणि त्याला स्वच्छ करीत राहावं लागतं. तर बघू शकता तुम्ही आपला आरसा. आणि आणखीन एक मी दरवाजाचं तोरण बनवलं आहे, पण ते थोडं बाकी बनवायचं, क्रीम कलरमध्ये बनविलं आहे. आणि त्याला म्हणजे बाकी म्हणजे त्याला फक्त खालीचे बीड्स असतात ते लावायचे बाकी आहेत, बाकी तर झालं आहे ते. आणि ते तर मी काही दाखवत नाही आता, कारण ते ठेवलेलं आहे सध्या, थोडं 1-2 दिवस मी म्हटलं आता नंतर करेल. तर आणि त्यानंतर हे आरसा आपण बनवलं होतं. आणि त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही की म्हणजे हे आहेत आपले जुन्या गाऊनचे काहीतरी रियूज केलं होतं आपण, याचा व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेला आहे, तर ते आहे आपलं. आणि त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही की हे जे आहे फ्लॉवर पॉट बनवते, तर हा आणखी बाकीचा आहे फ्लॉवर पॉट बनवायचा. पूर्ण एवढं बनवायचं बाकी आहे आणखी. म्हणजे काय झालं की याला धागा भरपूर लागतो, तर माझा धागा कमी पडला होता थोडासा, तर मग मी 1-2 दिवस मध्ये गॅप झाला, आणलाच नाही धागा. तर मग नंतर बापूला वेळ भेटला तेव्हा आम्ही धागा वगैरे आणायला गेलो, पण आणखी काही मी बनवलं नाही आहे. आता बनवेल थोडंसं 1-2 दिवसांनी टाईम भेटला की, कारण आता थंडी पण जास्त पडते आणि कामावराला थोडा वेळ होतो, तर मग थोडा टाईम भेटला की हे पण बनवेल. आणि याचं फायनल लुक देखील मी तुम्हाला नक्की दाखवेल, आणि याचं पण फायनल लुक. आणि जर की मी म्हणते तुम्हाला दरवाजाचं आणखीन एक तोरण मी बनवलं आहे, ते तोरणसुद्धा मी दाखवेल तुम्हाला पूर्ण झाल्यानंतर. तर मी अशा काही थोड्याफार गोष्टींनीच
म्हणजे हे डेकोरेट वगैरे केलं होतं क्वार्टर वगैरे थोडंसं, तर तुम्हाला कसं वाटलं? मी हे थोडंसं डेकोरेशन वगैरे केलं आहे आमच्या क्वार्टरमध्ये. तर म्हणजे तुम्हाला जर यातली एखादी वस्तू किंवा असं बनवलेल्यापैकी एखादं काही आवडलं असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि मी तुमच्यासोबत त्याचा एक व्हिडिओ बनवण्याचा नक्की ट्राय करेल. तर म्हणजे मी बनवलं आहे, पण तरी पण तुम्हाला एखादा आवडलाच तर मी नक्की एखादं पुन्हा ट्राय करेल, की जेणेकरून मी तुमच्यासोबत व्हिडिओ त्याचा शेअर करू शकेल. तर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर आम्हाला लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. तर आणि आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.